नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडच्या किनाऱ्यावर ड्रगचा विळखा, वर्सोलीत हेरोईन गांजांचा लाखोंचा साठा जप्त। अलिबाग पोलिसांची धडक कारवाई, बिहारच्या आरोपीला अटक। ड्रग्ज रॅकेटच्या सूत्रधारांचा शोध सुरू। रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराविरोधात अलिबाग पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत वर्सोली समुद्र किनाऱ्यावरून लाखो रुपयांचा हेरोईन व गांजाचा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस आता थेट मुळावर घाव घालण्याच्या तयारीत आहेत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे। गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत बिहारमधील एका संशयित इसमाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून तब्बल 2,68,100 रुपयांचे 7.66 ग्रॅम हेरोईन आणि 50,000 रुपयांचा 2.6 किलो गांजा असा एकूण 3,18,100 रुपयांची अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक व्यक्ती वर्सोली समुद्रकिनारी अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले होते। माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून परिसरात सापळा रचला। रात्री 9:30च्या सुमारास समुद्रकिनारी संशयास्पद हालचाली करणारा एक इसम पोलिसांच्या नजरेस पडला। त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे हेरोईनच्या तब्बल 65 पुड्या आणि 2.6 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम विनय प्रसाद रामस्वरूपदास यादव, वय 46, राहणार बिहार असे असून त्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किनारपट्टी मार्गे ड्रग्ज रॅकेट, या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। जप्त करण्यात आलेले हेरोईन आणि गांजा नेमका कुठून आणला गेला? रायगडमध्ये त्याचे वितरण कोण करणार होते? यामागे स्थानिक संपर्क आहेत का? किनारपट्टीचा वापर करून अंमली पदार्थांची जाळे कार्यरत आहे का? अशा अनेक मुद्द्यांचा पोलीस कसून तपास करत आहेत। विशेष म्हणजे रायगडची किनारपट्टी, पर्यटन स्थळे आणि समुद्र किनारे यांचा वापर करून काही समाजकंटक तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असतात। अशा पार्श्वभूमीवर अलिबाग पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। ड्रग माफियांना स्पष्ट इशारा। अलिबाग पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांची विक्री करणारे, पुरवठा करणारे आणि त्यामागील सूत्रधार यांचे धाबे दणाणले आहेत। जिल्ह्यात ड्रगचा व्यवसाय करून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आरोपीला अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कदम करीत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, अलिबाग।